पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण अंगावर माप घेऊन ब्लाऊजचे माप कसे टाकले पाहिजे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात. तर सविस्तर मी तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवते. सगळ्यात अगोदर आपण ब्लाऊज पीस पाहून घेऊ. का ब्लाऊज पीसाला फक्त बाहीला डिझाईन आली, तर ही डिझाईन असल्याच्या नंतर आपण कशी कटिंग केली पाहिजे आपण पाहूयात. आणि हे काठ आले जे आपल्याला डिझाईनसाठी पण वापरू शकतात किंवा पाठीला जे काठ येतात ते पण ठेवू शकतात. तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊ. कस्टमरची तयार उंची आहे 13.5 तयार लागते, तर आपण 14.5वर एक मार्किंग करू. सॉरी 13 इंच शिवून लागते, तर आपण 14 इंचावर एक मार्किंग करू. चौदा इंचावरची एक मार्किंग झाली. त्याच्यानंतर आपण सरळ लाईन आखून घेऊ. तुम्हाला जर याच्यामध्ये उंचीमध्ये 16-17 इंचाची उंचीपर्यंत तुम्ही हा ब्लाऊज शिवू शकता. वरचे माप तेच राहतील, फक्त उंचीमध्ये आपली वाढ होऊन जाईल. आणि उंचीत जर जास्त झालं तर आपले वरचे माप कोणतेच बदलणार नाही, जे आहेत तेच राहतील. शोल्डर टाकले आपण 5.5 इंच. परत एकदा आपण मोंड्यासाठी 5.5 इंचच घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसून जातो. 36 साईज आहे. 36 मध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचा. 37, मग 37चा आपण चौथा भाग काढायचा आहे. 18.5 हा दुसरा भाग आलाय. 9.25 आलाय. तर 9.25 वर आपण चौथ्या भागाला एक पॉइंट द्यायचा आहे. नंतर 1.5 ते 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवूया. कस्टमरचा कंबर आहे 33चा आपण चौथा भाग काढू. टेपच्या साहाय्यानेच आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. जवळजवळ 8.25 इंच. 8.25 मध्ये 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहून जाते. म्हणजे हे माप जवळजवळ एकसारखंच आहे. थोडंसं मी इकडच्या बाजूने आले, अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी, अर्धा इंच धरलं तरी चालते. फिटिंग सुंदर येऊन जाते. 1.25 इंच मी इथं एक मार्किंग केली आणि 1.25 इंच मी फ्रंट मार्किंग केली. आता आपल्याला आकार देण्यासाठी आपण याचा जरी वापर केला तरी चालते. असं माप काढायचं आहे. थोडंसं खालच्या बाजूला आपल्याला एक लाईन, एक सूत एवढा आकार द्यायचा आहे. पाहू शकतात कटिंगमध्ये आकार तो व्यवस्थित येऊन जाईल. थोडंसं खडूने व्यवस्थित आला नाही, पण कटिंगमध्ये एकदम परफेक्ट असा आकार येऊन जातो. नंतर 2.25 आपण गळा घेतलाय. तुम्ही गळा पाहिजे तेवढा घेऊ शकता. मी हा 10 इंचाचा गळा घेतलाय. वरती 2.25 घेतलाय, तर मी खाली पण 2.25च घेते. आपण चौकोनी गळ्यामध्ये डिझाईन बनवणार, तर मग 2.25च घेतलाय. शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इकडच्या बाजूने ज्यावेळेस फिटिंग करता तर इकडच्या बाजूने तुम्हाला अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी जास्त कट करायचं आहे, म्हणजे फिटिंग व्यवस्थित येऊन जाते. आता मी हे काम कधी करते, ज्यावेळेस मला स्टिचिंग करायची त्यावेळेला मी काम करते. आता बघा, जे गोष्ट आपण खडून व्यवस्थित आकार देऊ शकलो नाही, तेच मी एकदम कात्रीने परफेक्ट असा आकार देते. कारण कात्रीचं काम आपलं रोजच्या हातात असतं. 1 मीटर अस्तर घेतले मी, बाही लांब असल्यामुळं. पाहू शकतात. याच्यानंतर आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि टक्ससाठी एक पॉइंट देऊन घ्यायचा. नंतर हा टक्स आपला 4.5 इंचाचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टक्स घेऊ शकता. एवढा आपण हा टक्स घ्यायचा आहे. हा झाला आपला पाठीचा भाग. नंतर आपण फ्रंटसाठी अशा पद्धतीने, पीस थोडासा खराब आहे जास्त दिवसाचा असल्यामुळं, आपण याला पलटी केले. ओपन बाजू मी माझ्याकडून केली. अगोदर घडी व्यवस्थित घालून घ्यायची.
पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण खूप सुंदर पद्धतीने आपण हा ब्लाऊज कटिंग करणार. 1 इंचाचे मी मार्किंग केली, म्हणजे हे 1 इंच आपण पूर्ण धरण्यात येईल आपलं पूर्ण मापामध्ये. आपल्याला टक्स वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसे काढले पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला ही पद्धत दाखवते. आता एकदम जसं आहे तसं आपण याला आखून घ्यायचंय. पाहू शकता खूप सुंदर याची फिटिंग येऊन जाते. आता याच्यातून जो आपण पाठीचा आता आपण पाठीच्या भागामध्ये 1 इंच टक्ससाठी घेतलेलं, मग याला काही गरज नाही का तो 1 इंच आपण बाजूला काढून टाकायचा आहे. मग ही आपण तिरकी लाईन आखून घेऊ, कारण हा 1 इंच टक्सचा भाग आपला हा निघून गेला. बरोबर. आता आपल्याला बाकीचे माप टाकू. 2.25 इंच आपला फ्रंट नेक आला. समोरचा नेक घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंचाचा. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. ब्रॉड येण्यासाठी मी याला वेगळा आकार दिले. गळा तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. याला असा गळा घेतलाय, मग तुम्ही तो 7 इंचावर जरी घेतला तरी चालते. कटिंग करायच्या वेळेस लक्षात येऊन जाईल. इथपासून आपल्याला अर्धा इंच एवढा आपल्याला मार्किंग करायची आतमधल्या साईडकडून. आता नंतर आपल्याला टक्ससाठी 3.5 इंचावर एक मार्किंग केली आपण, आणि वरून आपल्याला 10.5 इंचाच्या पॉईंटवर एक पॉईंट द्यायचा. 10.5 इंचावर हा पॉईंट आपण इथं मिक्स करू. सोप्या पद्धतीने सांगते. 37 साईजचा हा ब्लाऊज आहे, तर आपण 2.5 इंचाचा टक्स घेऊ. 2 इंचाचा मी इकडच्या बाजूने घेतलाय आणि अर्ध्या इंचाचा मी इकडच्या बाजूने घेते. खूप सुंदर हा टक्स होऊन जातो. 2.5 इंचाचा हा टक्स झालाय. आता तुमच्या लक्षात येईल का मी बाहेरच्या बाजूने 1 इंच का बरं घेतला. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. हा झाला आपला टक्स. मग याला जर तुम्हाला आकार द्यायचा आहे, तर आकार तुम्ही कशा पद्धतीने दिला पाहिजे. हाताने पण देऊ शकता किंवा ह्या पट्टीच्या सहाय्याने पण देऊ शकता. खूप सुंदर पद्धतीने आकार येतोय. नंतर पाहू शकतात एकदम परफेक्ट असा याला आकार आलाय. आता आपण कंपल्सरी ज्यावेळेस प्रिन्सेस ब्लाऊज शिवतो तर 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा खाली घ्यायचं आहे. आता ते कशासाठी घ्यायचं आहे, ही लाईन आपल्याला सरळ घ्यायची. हे 1 इंच आपण सगळ्यात नंतर घ्यायचं आहे, ज्यावेळेस आपलं समोरचं पूर्ण ड्रॉ करून होतंय त्यावेळेला घ्यायचं आहे. आता हा भाग आपल्या कोणत्याच कामा येणार नाही, हा आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे. आता हे जे अर्धा इंच घेतलं ते आपल्याला इकडे ॲड करायचं आहे. बरोबर. पाहू शकतात ह्या बाजूला अर्धा इंच. मग मी ही लाईन तिरकी वरच्या लाईनपर्यंत घेतली, लक्षात घ्या. आणि हे जे 2 इंच आहे ते आपल्याला इथपासून घ्यायचे, कारण आपला हा 1 इंच आपण काढून टाकलेला. 2 इंच इथपर्यंत येते. अर्धा इंच आपण इथं बाहेर येऊ. तर ज्या वेळेला हा टक्स आपला जॉईंट होतो त्यावेळेला इथं कमी कपडा पडायला नको. इथं आपण जॉईंट केला. ही तिरकी लाईन आपण याच्यासाठी घेतली. अशा पद्धतीने हा प्रिन्सेस ब्लाऊज पूर्ण आपला रेडी झाला आहे. ज्यांना पेपर कटिंग लागते माझ्या हाताने तर त्यांनी कमेंट करा. आपण प्रत्येक साईजनुसार पेपर कटिंग ही देऊया. तुम्ही कमेंट करा. आपण फक्त तुम्ही साईज सांगा, आपण त्यानुसार आपण पेपर कटिंग चालू करू. आता शिवण्यासाठी मी थोडंसं जेवढा आपण कपडा शिवतो तेवढं मी बाजूला काढले. तुम्ही साधा गळा जरी घेतला तरी चालते. साधा घ्या, गोल घ्या, तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता.
एकदम कमी वेळामध्ये मी तुम्हाला हा ब्लाऊज दाखवलाय. आता आपण मेन फॅब्रिकवर कटिंग कशी करायची, जसं आपण जे आपल्या मेन फॅब्रिकवर कटिंग केली त्यानुसारच आपल्याला याच्यावर कटिंग करायची. सोप्या पद्धतीने कटिंग आहे. मी बाहीचे भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेत. ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी जाऊन बघा, पाहू शकतात. सुंदर अशी याची कटिंग झाली आणि स्टिचिंग पण तेवढं सुंदर, जसं की तुम्ही थंबनेल पाहिलंय. सुंदर पद्धतीने आपला ब्लाऊज झालाय. आता आपण ह्याच ब्लाऊजमध्ये लगेच बाही कटिंग पण बघू, म्हणजे तुमचा ब्लाऊज हा पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो बाही कटिंग करताना आपण घडी कितीची घेतली पाहिजे, तर तुमचे प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच सॉल्व्ह होऊन जातील. कारण एक दोनच मापं आपल्याला गरजेचे असतात का परफेक्ट बाही कशी बसली पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक तिरकं माप घ्यायचं आहे. साईज कोणती पण असू द्या, छोटी मोठी कोणती किती पण असू द्या. 8.5 इंच हा तिरकं माप आले. 8.5 वर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार, म्हणजे आपण एवढं जरी घेतलं तर काही हरकत नाही. आता सगळ्यात अगोदर आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची. एकसारखं येण्यासाठी आपण ही सरळ रेष आखली. कस्टमरची बाही आहे 9 इंच, तर आपण इथं 10 इंचावर एक मार्किंग करू, म्हणजे अर्धा इंच खाली मुडपण्यात जातं आणि शोल्डरला अर्धा इंच. तर आपण 10 इंचावर एक घडी केली. पुन्हा एकदा आपण इथं पण चेक करू. मला थोडंसं वाटतंय लाईन बाहेर गेली, पाहू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. 10 इंचावर आपण एक घडी केली. त्याच्यानंतर जी 8.5 इंचावर घडी आली ती आपण इथं लाईन आखून घेऊ. याची पण इथं आखून घेऊ. आता नंतर समोरच्या बाजूने 3.5 इंच मी बाही खाली घेतली, 3.5 इंच. आणि नंतर मग दंडघेरा आहे कस्टमरचा 5 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन. आता जी शिलाई मार्जिन आहे ते मी मार्जिन साईडला जोडून घेते आणि जी फिटिंग बाजू आहे मी फिटिंग लाईनला जोडून घेते. आता त्याच्यासाठी आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने बाहीला आकार द्यायचा आहे. हा माझा बाहीचा आकार झाला. तुम्हाला कसा वाटला कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. जे नवीन आहेत त्यांनी आपले जुने व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला टेक्निक लक्षात येईल. प्रत्येक काम मी कस्टमरच्या कामावरच दाखवते, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जरी तुम्हाला पेपर पॅटर्न लागते तर कमेंट करा, कारण बऱ्याचशा ताई अशा आहेत त्यांना परफेक्ट कटिंग येत नाही, स्टिचिंग येते. अशांसाठी युजफुल व्हिडिओ. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये.